नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। सेट्स प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 1 आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। आता या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याच्यापैकी एक ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे निवडायचा आहे। फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, इफ m is a set of n elements 1 3 5, n is a set of n elements 2 4 6, then m intersection n। आता m intersection n शोधायचा आहे आपल्याला। इंटरसेक्शन याचा अर्थ काय तर एलिमेंट्स इन m as well as एलिमेंट्स इन n, म्हणजे m आणि n या दोन्ही सेट मध्ये तो एलिमेंट आवश्यक आहे। आता पहा या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे का नाही, m चा एलिमेंट 3 आहे, n चा एलिमेंट 3 नाही, m चा एलिमेंट 5 आहे, n चा एलिमेंट 5 नाही, म्हणजे m मध्ये आणि n मध्ये दोन्ही याच्यामध्ये कोणताही या ठिकाणी कॉमन एलिमेंट नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी m इंटरसेक्शन n हा जो आहे तो काय राहणार आहे एम्प्टी सेट राहणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर सी 5 हे याचं काय असेल उत्तर असेल। सेकंड क्वेश्चन काय आहे पहा, P is a set of n elements all x such that x is an odd natural number। x कसा आहे 1 greater than x is greater than 1 and is equal to 5। आता पहा या ठिकाणी 1 पेक्षा मोठा आणि 5 पर्यंत, पण या ठिकाणी कशा लिहायचे आहेत ऑड नॅचरल नंबर लिहायचे आहेत। आता p सेट लिहायचा आहे, p is a set of, आता समजा आपण या ठिकाणी 1 पेक्षा मोठ्या आणि 5 पर्यंत संख्या लिहिल्या तर काय येतात 2 3 4 आणि 5। याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचे आहेत ऑड नॅचरल नंबर्स। ऑड म्हणजे विषम संख्या कोणत्या आहेत, तर याच्यामध्ये ऑड नंबर कोणते आहेत 3 आणि 5, म्हणजे p is a set of n elements 3 5। ऑप्शन नंबर डी 3 5 हे याचं काय असेल आन्सर असेल। तिसरं उदाहरण काय पहा, P is a set of n elements 1 2 dash 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 10, what type of set P, आणि 4 पर्याय काय दिलेत पहा, एम्प्टी सेट, इन्फिनाइट सेट, फायनाइट सेट आणि नन ऑफ दिस। आता या ठिकाणी ह्या व्याख्या माहित असल्या पाहिजेत। एम्प्टी सेट म्हणजे नॉट अ सिंगल ॲटम, या ठिकाणी एकही काय नसतो एलिमेंट नसतो, लक्षात घ्या, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो एम्प्टी सेट म्हणतो। इन्फिनाइट सेट कधी म्हणतो जर एलिमेंट काय असतील अनकाउंटेबल अँड अनलिमिटेड असतील तर त्याला काय म्हणतो इन्फिनाइट। आणि फायनाइट कधी म्हणतो लक्षात घ्या, एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल। आता या ठिकाणी दिलेले एलिमेंट पहा कोणते आहेत, 1 to 10 दिले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मग हे जे एलिमेंट आहेत ते लक्षात घ्या ह्या सेट मध्ये काय आहेत लिमिटेड आणि काउंटेबल आहे, आपण ते काउंट करू शकतो 10 पर्यंत। त्यामुळे या ठिकाणी हा जो सेट P जो आहे तो सेट P हा काय आहे फायनाइट सेट आहे, लक्षात घ्या। त्यानंतर चौथं उदाहरण काय आहे पहा, इफ m युनियन n is equal to 1 2 3 4 5 6 and m is a set of n elements 1 2 4, then which of the following set is n। आता युनियन म्हणजे काय म्हणतो आपण एकत्र, m आणि n एकत्र केले त्यावेळेस काय झालं पहा 1 2 3 4 5 6 झाला, आणि m मधले घटक कोणते आहेत 1 2 4, मग हा 1 2 आणि 4 सोडून n मध्ये राहिलेले सगळे येणार, त्याचबरोबर n मध्ये हे 1 2 4 देखील येऊ शकतात, म्हणजे n मध्ये फिक्स कोण येणार 3 येणार, 5 येणार, त्याचबरोबर 6 येणार। मग 3 5 6 या ठिकाणी कुठल्या सेट मध्ये आहे ते पाहायचं। हे पहा 3 5 आणि 6, आणि m मधला कोणता घटक आलेला आहे परत 4 आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी n जो सेट आहे तो n सेट काय एलिमेंट असतील लक्षात घ्या
3 4 5 6. समजलं का? पहा, यम युनियन एन दिलेला आहे. युनियन म्हणजे आपण काय म्हणतो? एकत्र. यम आणि एन ज्यावेळेस एकत्र केले त्यावेळेस इलेमेंट कोणते आले? 1 2 3 4 5 6 आलेले आहेत. यम सेट मध्ये इलेमेंट्स कोणते आहेत? 1 2 4. 1 2 4 सोडून राहिले एन मध्ये कोणते? 3 5 आणि 6 हे एन मध्ये राहिले. त्याचबरोबर एन मध्ये लक्षात घ्या, युनियन केले 1 2 4 पण येऊ शकतात किंवा त्यापैकी एक येईल किंवा दोन येईल. तर 3 5 फिक्स 6 हे फिक्स पाहिजे एन मध्ये. इथं 3 आहे फक्त, त्याच्यामुळे हा येणार नाही. इथं 5 6 आहे, 3 नाही. इथं 3 नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या 3 5 आणि 6 असलेला या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हे याचं काय असेल? उत्तर असेल. आता पाचवं उदाहरण पहा काय आहे. इफ पी इज अ सबसेट ऑफ यम. आता पहा या ठिकाणी पी जो आहे तो पी हा कुणाचा सबसेट आहे? यमचा सबसेट आहे. आता हा पी सेट घेऊया आणि हा काय घेऊया? यम सेट घेऊया. लक्षात घ्या, आता पी चे घटक आपण काय करूया? एलिमेंट्स 1 2 3 4 5. आता आपण हे ऍक्च्युअल काय करूया? लिहून घेऊया. P is a set of n elements 1 2. M is a set of n elements. M हा पूर्ण येणार 1 2 3 4 5. P जो आहे तो P हा काय आहे? लक्षात घ्या, सबसेट आहे. कुणाचा? M चा. Which of the following set is P intersection P union M? आता पहा, P सेट तर आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आता आपल्याला काय लिहायचं आहे? P युनियन M लिहायचं आहे. P युनियन M म्हणजे P आणि M एकत्र जर केले तर काय येणार आहे? 1 2 3 4 5 येणार आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? P चा आणि P युनियन M चा इंटरसेक्शन घ्यायचा आहे. म्हणजे P चा आणि P युनियन M चा इंटरसेक्शन. P इंटरसेक्शन P युनियन M. इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन्ही मध्ये समान असलेले घटक. आता दोन्ही मध्ये काय समान आहे? 1 2 1 2. दोन्ही मध्ये समान काय आलं? 1 2. मग 1 2 असलेला सेट कोणता आहे? पहा, P सेट आहे. म्हणजे ऑप्शन ए ह्याचं काय असेल? उत्तर असेल. सेकंड क्वेश्चन पहा. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन या ठिकाणी काय आहे पहा. Which of the following collection is a set? आणि 4 पर्याय दिलेले आहेत. कलर्स ऑफ द रेनबो, टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस, रिच पीपल इन द विलेज आणि इझी एक्झाम्पल्स इन द बुक. आता या ठिकाणी पहा टर्म कोणकोणते आहेत? टॉल, इझी आणि रिच. ह्या ज्या टर्म आहेत लक्षात घ्या, ह्या टर्म पर्सन टू पर्सन काय असणार आहे? डिफर असणार आहे. आणि कलर्स ऑफ द रेनबो, कलर्स ऑफ द रेनबो देअर आर 7 कलर्स इन द रेनबो. रेनबो मध्ये काय असतात? 7 कलर असतात. कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर या ठिकाणी काय येणार आहेत? 7 कलर्स येणार आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामुळे कलर्स ऑफ द रेनबो ही पर्सन टू पर्सन डिफर होणार नाही. म्हणून या ठिकाणी सेटचं एक्झाम्पल जे आहे ते सेटचं एक्झाम्पल काय आहे? कलर्स ऑफ द रेनबो. सेकंड क्वेश्चन काय आहे पहा. Which of the following set represent n intersection W? आता n सेट म्हणजे नॅचरल नंबरचा सेट 1 2 3 डॅश 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 आणि W म्हणजे होल नंबरचा सेट 0 1 2 3 डॅश डॅश डॅश. आता ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे? इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय? तर दोन्ही मध्ये समान घटक असले पाहिजे. मग काय येणार पहा, n इंटरसेक्शन W इज इक्वल टू 0 दोघांमध्ये समान नाही. मग काय समान आहे? 1 2 3 डॅश 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 म्हणजे नॅचरल नंबरचा सेट राहतो. लक्षात घ्या जो इंटरसेक्शन आहे तो. मग आता n इंटरसेक्शन W काय येणार आहे? 1 2 3 डॅश डॅश डॅश. ऑप्शन नंबर ए हे याचं काय असेल? उत्तर असेल. थर्ड क्वेश्चन काय पहा. P is a set of all x such that x is a letter of the word Indian. आता इंडियन शब्द आहे. लक्षात घ्या काय आहे? इंडियन. आता आपण रूल पाहिला, इथं ऑर्डर प्रॉपर अक्षरांची नसेल तरी चालेल, परंतु या ठिकाणी एक अक्षर किती वेळा लिहायचं आहे? एकदाच लिहायचं आहे. आय, परत आय या ठिकाणी आहे म्हणून आय मी या ठिकाणी पुसून टाकला. यन,
एन परत डबल आहे म्हणून एन पुसून टाकला. पुढे काय येणार डी आणि ए. हा काय असेल पी सेट लिस्टिंग फॉर्म मध्ये असेल. INDA कुठल्या पर्यायामध्ये आहे पहा INDA. ऑप्शन नंबर बी हे याचं काय असेल आन्सर असेल. इफ T is a set of an elements 1, 2, 3, 4, 5 and M is a set of an elements 3, 4, 7, 8 then T union M. आता युनियन म्हणजे एकत्र करायचे. T आणि M एकत्र करायचे. T मध्ये घटक कोणते आहेत पहा 1, 2, 3, 4, 5. आता अजून M चे घटक घेऊया. M मध्ये कोण आहे 3, 4. 3, 4 मी या ठिकाणी लिहिलाय डबल लिहायचा नाही. 7 आणि 8. मग काय झाले पहा 1, 2, 3, 4, 5, 7, 8. कुठं आहे पहा 1, 2, 3, 4, 5, 7, 8. ऑप्शन नंबर सी हे याचं काय असेल आन्सर असेल. थर्ड क्वेश्चन काय पहा आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश अँड 43 पर्सन्स स्पीक फ्रेंच. Each one out of 100 persons speak at least one language. Then how many speak only English? How many speak only French? And how many of them speak English and French both? आता या ठिकाणी पहा ग्रुप मध्ये पर्सन्स किती आहेत. टोटल पर्सन्स इन अ ग्रुप इज इक्वल टू 100. त्यानंतर काय म्हटलंय पहा 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश. आता हा सेट ए घेऊया आपण. हा सेट ए इंग्लिश बोलणाराचा आहे लक्षात घ्या. तिथं पर्सन्स किती आहे 72. त्यानंतर 43 पर्सन्स स्पीक फ्रेंच. आता याच्यामध्ये हा बी सेट घेऊया आणि हे 43 पर्सन्स आहे आणि हे काय बोलतात फ्रेंच बोलतात. आणि पुढे काय म्हटलेलं आहे Each one out of 100 persons speak at least one language. म्हणजे 100% पर्सन्स आहेत की त्या काय करतात ह्याच्यामधली कमीत कमी एक तरी भाषा बोलतात. म्हणजे इंग्लिश आणि फ्रेंचचा हा काय आहे लक्षात घ्या युनियन आहे. म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू तुम्हाला काय दिलेला आहे 100 दिलेला आहे. नंबर ऑफ ए आपलं किती आहे या ठिकाणी 72 आहे आणि नंबर ऑफ बी जो आहे तो आपला या ठिकाणी काय आहे 43 आहे. मग आता आपलं सूत्र माहित आहे. काय सूत्र आहे लक्षात घ्या नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. याच्यामध्ये किमती ठेवूया. नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे पहा 100 इज इक्वल टू नंबर ऑफ ए 72 प्लस नंबर ऑफ बी 43 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे काढायचं आहे. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आता 100 ला 100 इज इक्वल टू 3 and 2 5 7 and 4 11 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हे मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी लेफ्ट साइडला नेऊया आणि हा प्लस 100 राईट साइडला घेऊया. म्हणजे काय येणार आहे पहा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 115. हा प्लस 100 राईट साइडला गेला काय येणार आहे मायनस 100. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय आला 15. म्हणजे या ठिकाणी आता ही जी मुलं आहेत ही पर्सन जे आहे ते किती आलेले आहेत 15. मग कुठल्या प्रश्नाचं उत्तर निघलं बघा हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. पर्सन्स हु स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ इज इक्वल टू काय आलं 15 आलं. आता या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय बघा देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. आता ओनली इंग्लिश काढूया. इंग्लिशचा हा आहे लक्षात घ्या किती आहेत 72. त्यातनं या ठिकाणी हे किती जाणार 15 जाणार म्हणजे ओनली इंग्लिश येणार. 2 मधून 5 जात नाही 12 मायनस 5 7 7 मायनस 2 5 म्हणजे ओनली इंग्लिश या ठिकाणी काय आले 57 आले. त्याचबरोबर काय प्रश्न विचारलाय बघा हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच. फ्रेंच 43 आहे पण ओनली फ्रेंच विचारले म्हणून या ठिकाणी 43 मधून या ठिकाणी हे 15 काय करावं लागतील मायनस करावं लागतील. 13 मायनस 5 8 4 मायनस 2 2. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल. सोल्युशन टोटल नंबर ऑफ पर्सन्स in a group
इज इक्वल टू काय आहे लक्षात घ्या 100. आता इंग्लिश बोलणाराचा संच आपण काय म्हणूया ए मानूया. लेट ए बी द सेट ऑफ पर्सन्स हू स्पीक इंग्लिश. हू स्पीक इंग्लिश. मग हे इंग्लिश बोलणारे किती आहेत पहा 72. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 72. लेट B be the set of persons who speak French. मग काय येणार पहा नंबर ऑफ देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आहेत फ्रेंच बोलणारे 43. आता पुढे एक वाक्य दिले काय दिले पहा each one out of 100 persons speak at least one language. या ठिकाणी लिहायचं आहे each one out of 100 persons speak at least one language. Therefore, number of A union B is equal to काय आले या ठिकाणी 100 आलेलं आहे. आता आपण सूत्र वापरूया आपलं. नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. याच्यामध्ये किमती ठेवूया. नंबर ऑफ A युनियन B काय आहे पहा 100 इज इक्वल टू नंबर ऑफ A काय आहे 72 प्लस नंबर ऑफ B काय आहे 43 मायनस नंबर ऑफ A युनियन B A इंटरसेक्शन B आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे. 100 ला 100 इज इक्वल टू 3 and 2 5 7 and 4 11 मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B लेफ्ट साइडला काय होणार आहे प्लस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 115. हा प्लस 100 राइट साइडला गेला मायनस 100. देअरफॉर नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 115 मायनस 100 15. हे जे आन्सर आहे ते काय आलं पर्सन्स स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. पर्सन्स स्पीक इंग्लिश and French both. Number of A intersection B is equal to 15. आता आपल्याला काय काढायचं आहे पर्सन्स स्पीक ओनली इंग्लिश काढायचं आहे. पर्सन्स स्पीक ओनली इंग्लिश इज इक्वल टू आता इंग्लिशचा काय आहे नंबर ऑफ ए मायनस काय घ्यावा लागेल नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ ए किती आहे पहा नंबर ऑफ ए 72 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 15. 2 मधून 5 जात नाही 12 मायनस 5 7 1 and 1 2 7 minus 2 5 म्हणजे पर्सन स्पीक ओनली इंग्लिश इज इक्वल टू काय आलं 57 आलं. त्यानंतर पहा काय विचारलाय प्रश्न How many speak only French? Persons speak only French is equal to number of B minus number of A intersection B. आता number of B किती आहेत पहा 43 मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B किती आलेला आहे 15. 3 मधून 5 जात नाही 1 घेतला 13 मायनस 5 8 1 and 1 2 4 minus 2 2 म्हणजे पर्सन स्पीक ओनली फ्रेंच या ठिकाणी किती आलेले आहे 28. फोर्थ एक्झाम्पल पहा 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. Out of these 25 trees were planted by both of them together. How many trees were planted by Parth or Pradnya? आता या ठिकाणी पहा ए सेट घेऊया. हा ए सेट जी झाडं लावलेली आहेत ती कोण आहे पार्थ आहे लक्षात घ्या. आणि किती झाडं लावलेली आहेत त्यानं 70
त्यानंतर प्रज्ञा आहे, प्रज्ञा बी से डी घेऊया याला. प्रज्ञानं या ठिकाणी किती झाडं लावलेली आहेत पहा 90 आणि बोथ ऑफ देम या ठिकाणी काय आहे इंटरसेक्शन आहे दोघांचा या ठिकाणी किती आहे 25. लक्षात आले असेल. हे काय आहे लक्षात घ्या नंबर ऑफ ए आहे, हा काय आहे नंबर ऑफ बी आहे आणि हे जे आहे ते काय आहे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता विचारलंय काय पहा हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. म्हणजे पार्थ किंवा प्रज्ञानं लावलेली झाडं म्हणजेच या ठिकाणी काय काढायला सांगितलंय आपल्याला ए युनियन बी काढायला सांगितलेलं आहे. मग काय येणार नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ ए किती आहे पहा 70 प्लस नंबर ऑफ बी किती आहे पहा 90 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 25. 0 ला 0 9 and 7 16 160 मायनस 25. 0 मधून 5 जात नाही, 10 मधून 5 गेला 5, 6 मधून 3 गेला 3, 1 ला 1 म्हणजे 135 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. हे त्याचं काय असेल उत्तर असेल. सोल्युशन लेट ए बी द सेट ऑफ number of trees planted by Parth. मग काय येणार पहा therefore number of A is equal to पार्थ ने किती लावलेले आहे 70. Let B be the set of number of trees planted by प्रज्ञा. Therefore number of B is equal to number of B किती आहे या ठिकाणी लक्षात घ्या 90. आता पुढे काय म्हटलंय पहा 25 trees were planted by both of them together. आता या ठिकाणी लिहूया आपण 25 trees were planted बाय बोथ ऑफ देम. बोथ ऑफ देम आहे म्हणजे या ठिकाणी दोघांना लावली म्हणजे इंटरसेक्शन आहे लक्षात घ्या. देअरफॉर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय येणार आहे 25. आता विचारलंय काय पहा हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. ट्रीज वेअर आता डायरेक्ट अगोदर आपण काय करूया सूत्र वापरूया. number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B is equal to number of A union B आपल्याला काढायचं आहे. number of A किती आहे पहा 70 plus number of B किती आहे पहा 90 minus number of A intersection B किती आहे 25. 90 plus 70 160 minus 25 इज इक्वल टू 135. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय आलेला आहे 135. पाचवं उदाहरण काय पहा if number of A is equal to 20, number of B is equal to 28 and number of A union B is equal to 36, then number of A intersection B is equal to question mark. Solution. आता या ठिकाणी पहा जे दिलेलं आहे ते लिहूया. number of A is equal to 20, number of B is equal to 28 and number of A union B is equal to 36. हे काय आहे लक्षात घ्या गिवन. आता आपल्याला ए इंटरसेक्शन बी काढायचं आहे. आपलं सूत्र काय आहे पहा नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता नंबर ऑफ ए युनियन बी काय आहे 36 इज इक्वल टू नंबर ऑफ ए काय आहे 20 प्लस नंबर ऑफ बी काय आहे पहा 28 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी.
ए इंटरसेक्शन बी आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. 36 ला 36 इज इक्वल टू 8 प्लस 0 8 2 and 2 4 48 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हा मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काय करूया, लेफ्ट साइडला आणूया, म्हणजे काय होईल, प्लस होईल. आणि हा प्लस 36 राईट साइडला नेऊया, काय होईल, मायनस होईल. चला हा मायनस लेफ्ट साइडला घेऊया, काय होईल, प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 48 आणि हा प्लस 36 राईट साइडला गेला, मायनस 36. देअरफॉर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 8 minus 6 2 4 minus 3 1. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 12. हे याचं काय असेल, उत्तर असेल. सहावं उदाहरण काय पहा. In a class, 8 students out of 28 have a dog as their pet animal at home. 6 students have a cat as their pet animal. 10 students have dog and cat both. Then how many students do not have a dog or a cat as their pet animal at home? आता या ठिकाणी गणिताच्या याच्यावरूनच लक्षात येते काय काढायचं सांगितलं, स्टुडंट्स डू नॉट हॅव डॉग ऑर अ कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. आता या ठिकाणी पहा, हा ए सेट घेऊया आपण. हा कशाचा घेऊया, डॉगचा घेऊया. त्यानंतर बी सेट घेऊया आपण. हा बी सेट कशाचा घेऊया, कॅटचा घेऊया. आता 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28. आउट ऑफ 28 म्हणजे एकूण 28 मुलं आहेत आणि त्यातल्या 8 मुलांना या ठिकाणी काय आहे, डॉग इज अ पेट ॲनिमल आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 6 स्टुडंट्स हॅव अ कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. बी मध्ये काय असणार आहे, 6 स्टुडंट्स असणार आहेत. 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. म्हणजे बोथ म्हटलं तर इंटरसेक्शन आला, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 10. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. म्हणजे डॉग आणि कॅट हा पेट ॲनिमल नसलेला मुलांचा संच आपल्याला मुलं शोधायचे आहेत. म्हणजे ह्या दोन्ही सेटच्या काय असेल, बाहेर असेल. म्हणजे हा युनिव्हर्सल सेट येईल, लक्षात घ्या. युनिव्हर्सल सेट मध्ये या ठिकाणी टोटल या ठिकाणी किती विद्यार्थी असणार आहे, 28 असणार आहे. आता या ठिकाणी पहा, ए सेट डॉगचा घेतला, मग नंबर ऑफ ए काय येणार आहे पहा. नंबर ऑफ ए या ठिकाणी 8 येणार नाही, लक्षात घ्या. हे ओनली डॉग आहेत, लक्षात घ्या. मग स्टुडंट्स हॅव अ डॉग ऍज अ पेट ॲनिमल ॲट होम काय येणार आहे, 8 प्लस या ठिकाणी काय येणार, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे 10 आणि 8 काय येणार आहेत, 18 येणार आहे. त्याच पद्धतीनं नंबर ऑफ बी या ठिकाणी 6 येणार नाहीत, लक्षात घ्या. हे ओनली कॅट आहे आणि म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ बी काढताना काय करावं लागेल आपल्याला, स्टुडंट्स काय येणार आहे, हॅव अ कॅट ॲज देअर पेट ॲनिमल प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. 6 प्लस 10 इज इक्वल टू 16. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती दिलेला आहे, लक्षात घ्या, 10 दिलेला आहे. आता आपल्याला याच्यावरून काय काढावं लागेल, नंबर ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी आपण कसं काढणार, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए किती आहे, 18 प्लस नंबर ऑफ बी काय आहे पहा, 16 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काय आहे, 10. 8 plus 6 14 carry over 1 1 2 3 34 minus 10 is equal to 24. नंबर ऑफ ए युनियन बी काय आलेला आहे, 24. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 24 विद्यार्थी आले, लक्षात घ्या. टोटल किती आहेत, लक्षात घ्या, 28. मग या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग ऑर अ कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम इज इक्वल टू नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. नंबर ऑफ यू किती आहेत, लक्षात घ्या, 28 मायनस नंबर ऑफ ए युनियन बी किती आलं आपलं, 24. मग 28 मधून 24 गेला, राहिला 4. हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. सोल्युशन. आता या ठिकाणी काय आला होता, युनिव्हर्सल सेट आला होता आणि त्याच्यामध्ये काय होते, 28 होते. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ स्टुडंट्स इन अ टोटल स्टुडंट्स इन अ क्लास. टोटल स्टुडंट्स इन अ
क्लास. Therefore number of U is equal to काय आलं या ठिकाणी लक्षात घ्या 28 आलं. आता आपण या ठिकाणी सेट ए आणि सेट बी मानून घेऊया. लेट ए बी द set of students having a dog as their pet animal at home and B be the set of students having a cat as their pet animal at home. आता त्यानंतर काय दिलंय पहा. 10 students have dog and cat both. 10 students have dog and cat as their पेट एनिमल ऍट होम. म्हणजे आता या ठिकाणी डॉग पण आहे आणि कॅट पण आहे, म्हणजे ए इंटरसेक्शन बी आहे. देअरफॉर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय आलं आपलं 10 आलं. आता आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ ए काढायचा आहे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय येणार लक्षात घ्या. नंबर ऑफ ए इज इक्वल टू स्टुडंट्स having a dog as their pet animal plus number of A intersection B. Therefore number of A is equal to काय आलं पहा. स्टुडंट्स having a dog as their pet animal किती आहे 8 आहे प्लस A intersection B किती आहे लक्षात घ्या 10. Therefore number of A is equal to 10 plus 8 काय आलं आपलं 18 आलं. आता आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ बी काढायचं आहे. नंबर ऑफ बी इज इक्वल टू स्टुडंट्स having a cat as their pet animal plus number of A intersection B. Therefore number of B is equal to students having a cat as their pet animal किती आहे 6 plus number of A intersection B किती आहे आपलं 10. Therefore number of B is equal to 10 plus 6 16. आता आपल्याला याच्यावरून काय काढता येईल, नंबर ऑफ ए युनियन बी काढता येईल. आता आपलं सूत्र काय आहे, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू number of A plus number of B minus number of A intersection B is equal to number of A किती आहे पहा 18 plus number of B किती आहे पहा 16 minus number of A intersection B किती आहे 10. 18 plus 16 8 plus 6 14 carry over 1 2 3 34 minus 10. Therefore number of A union B is equal to 34 minus 10 is equal to 24. मग आता 24 मुलं अशी निघाली की त्यांना कुत्रा हा पाळीव प्राणी आवडत असेल किंवा मांजर हा पाळीव प्राणी आवडत असेल किंवा मांजर आणि कुत्रा हे दोन्ही पाळीव प्राणी पाळत असतील. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपणाला काढाय काय सांगितलंय. Then how many students do not have a dog or a cat as their pet animal at home? Students do not have a dog or a cat as their pet animal at home is equal to number of U minus number of A union B. आता number of U किती आहे आपलं 28 minus number of A union B किती आलेला आहे 24. 28 minus 24 4. 4 विद्यार्थी असे आहेत की त्यांना कुत्रा किंवा मांजर
हे दोन्ही पाळीव प्राणी घरामध्ये नाहीत. 7वा प्रश्न काय पहा, रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. A is a set of an elements 3, 4, 5, 7 and B is an element of 1, 4, 8. आता या दोन्हीचा आपल्याला काय दाखवायचा आहे, युनियन दाखवायचा आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया, A इंटरसेक्शन B घेऊया. A इंटरसेक्शन B म्हणजे काय लक्षात घ्या, दोन्ही सेट मध्ये इलेमेंट काय असले पाहिजे. आता या ठिकाणी A मध्ये आणि B मध्ये कोण कोण आहे पहा, 4, 4 म्हणजे A इंटरसेक्शन B काय आला, 4 आला. आता आपण काय लिहूया, A युनियन B लिहूया. A युनियन B काय येणार पहा, 3, 4, 5, 7. आता डबल 4 लिहायचं नाही, काय राहिला 1 आणि काय राहिलेला आहे 8 राहिलेला आहे. आता हे जे सेट आहेत हे सेट आपल्याला काय दाखवायचे, वेन डायग्राम मध्ये दाखवायचे. आता या ठिकाणी हा पहा A सेट आहे आणि दोन्ही मध्ये इंटरसेक्शन होतंय, लक्षात घ्या दोन्ही मध्ये कॉमन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी इंटरसेक्शन दाखवला. हा A सेट आहे असं समजा. A चे आता इंटरसेक्शन अगोदर दाखवूया. दोघांचा इंटरसेक्शन काय आहे 4. मग आता या ठिकाणी हा 4 येणार. मग A मध्ये आता कोण 4 सोडून राहिलं, कोण 3, 5, 7. 3, 5 आणि 7. हा काय असेल, B सेट असेल. बी मध्ये कोण कोण आहे पहा, 1, 4, 8 आहे. इंटरसेक्शन मध्ये 4 गेला, राहिले कोण 1 आणि 8. अशा पद्धतीने या ठिकाणी हे पहिलं उदाहरण आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्यानं दाखवता येईल. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल पहा, P is a set of an elements A, B, C, E, F and Q is a set of an elements L, M, N, E, B. आता याच्यामध्ये अगोदर आपण इंटरसेक्शन पाहूया. दोघांमध्ये कॉमन कोण एलिमेंट्स आहेत का पहा, E, B, B. आता कोण अजून A आहे का नाही, C आहे का नाही, F आहे का नाही. सुरुवातीला आपण काय लिहूया, P इंटरसेक्शन Q लिहूया. P इंटरसेक्शन Q काय आला लक्षात घ्या, B आणि E. आता P युनियन Q, युनियन म्हणजे दोघं काय करायचे, एकत्र करायचे. मग काय येणार पहा, A, B, C, E, F. आता E आणि B इथं लिहिलेले आहेत त्याच्यामुळे E, B सोडून राहिले कोणते, L, M, N. आता या ठिकाणी हे सेट्स आपण दाखवूया. आता या ठिकाणी पहा, हा आपला P सेट आहे आणि हा आपला Q सेट आहे असं समजा. आता याला मी नाव देतोय P, याला काय नाव देतोय Q. हा जो आहे तो आपला काय असेल, P इंटरसेक्शन Q आणि हे टोटल जे आहे ते काय आहे, P युनियन Q आहे, लक्षात घ्या. आता P इंटरसेक्शन Q मध्ये कोण आहे पहा, B आणि E. म्हणजे इथं कोण येणार आहे, B आणि E. आता P मध्ये कोण राहिले पहा, B आणि E इंटरसेक्शन मध्ये गेलेले आहेत. मग काय येणार आहे, A, C आणि F. A, C, F. आता Q सेट लिहायचा आहे. Q सेट मध्ये B आणि E कुठे गेलेले आहेत, इंटरसेक्शन मध्ये गेलेले आहेत. मग राहिले कोण, L, M आणि N. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हेही काय करता येईल, वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवता येईल. आता या ठिकाणी अगोदर आपल्याला सेट्स लिहावे लागतील. X सेट लिहायचा आहे. काय आहे पहा, X इज अ सेट ऑफ ऑल X सच दॅट X इज द प्राइम नंबर बिटवीन 80 अँड 100. आता 80 ते 100 मधल्या या ठिकाणी आपल्याला काय लिहायचे आहे, प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या लिहायची आहे. कोणते आहेत पहा, 83, 89 अँड 97. आणि Y काय आहे पहा, सेट Y इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स. काय आहेत, Y इज एन ऑड नंबर बिटवीन 90 अँड 100. 90 आणि 100 मधले काय लिहायचे आहेत, ऑड नंबर लिहायचे आहेत. कोणते आहेत पहा, 90 आणि 100 मधले ऑड नंबर 91, 93, 95, 97 आणि 99. आता या दोघांमध्ये इंटरसेक्शन होते का पहा, दोघांमध्ये काही समान आहे का, 97, 97. दुसरा कोण नाही. मग सुरुवातीला आपण काय करूया, X इंटरसेक्शन Y इज इक्वल टू काय आला, 97. आणि आता युनियन पण घेऊया, X युनियन Y इज इक्वल टू काय येणार, 83, 89, 97. त्यानंतर 91, 93,
95 आणि काय येणार आहे 99. डबल लिहायचा नाही. आता हे आपल्याला कशाच्या सहाय्याने दाखवायचं आहे, वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवायचं आहे. हा आपला एक्स सेट घेऊया. हा काय घेऊया एक्स, आणि दुसरा या ठिकाणी काय घेऊया हा वाय घेऊया. याला नाव देऊया एक्स, याला नाव देऊया वाय. आता अगोदर दोघांचं इंटरसेक्शन घेऊया. इंटरसेक्शन या ठिकाणी काय आहे 97. इंटरसेक्शन या ठिकाणी काय येणार आहे 97. आता एक्स मध्ये 97 सोडून कोण राहिलं पहा 83, 89. आणि वाय मध्ये काय बघा 97 या ठिकाणी इंटरसेक्शन मध्ये गेलाय, कोण राहिलं 91, 93, 95 आणि 99. अशा पद्धतीने या ठिकाणी वेन डायग्रामच्या सहाय्याने ही उदाहरण आपल्याला काय करता येतील, रिप्रेझेंट करता येतील. 8वा प्रश्न पहा. राइट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स. X is a set of all quadrilaterals, Y is a set of all rhombuses, S is a set of all squares, T is a set of all parallelograms, and V is a set of all rectangles. आता हे सगळे या ठिकाणी लक्षात घ्या, हे क्वाड्रिलेटरलचे काय आहेत टाइप्स आहेत. म्हणजे हे जे आहे ते एक्स चा काय असणार आहे सबसेट असणार आहे, लक्षात घ्या. मग काय आलं पहा पहिलं Y is a subset of X, S is a subset of X, त्यानंतर T is a subset of X, त्यानंतर V is a subset of X. अशा पद्धतीनं या ठिकाणी सुरुवातीला हे सबसेट लिहिता येते. त्यानंतर हा स्क्वेअर आहे, लक्षात घ्या. स्क्वेअर हा काय असू शकतो रोम्बस असू शकतो. स्क्वेअर हा पॅरलेलोग्राम, त्याचबरोबर काय असू शकतो रेक्टँगल. मग आता काय येणार एस इज अ सबसेट ऑफ वाय, एस इज अ सबसेट ऑफ टी, एस इज अ सबसेट ऑफ फी. आणि शेवट आता या ठिकाणी पहा रोम्बस हा काय असू शकतो पॅरलेलोग्राम असू शकतो. म्हणजे काय येणार आहे y इज अ सबसेट ऑफ t. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे सबसेट काय करता येतील दाखवता येतील. 9वं उदाहरण काय आहे पहा. इफ m इज एनी सेट. आता या ठिकाणी m इज एनी सेट म्हणलंय. आता आपण m काय करूया उदाहरणादाखल एक घेऊया, 1 2 3 घेऊया. आणि n मध्ये काहीच नाही म्हणजे काय आहे फाय आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय आहे m युनियन फाय. m युनियन फाय. युनियन म्हणजे आपण काय म्हणतो दोन्ही मधले घटक काय करायचे एकत्र करायचे. ह्या दोघांमध्ये जर एकत्र केलं तर काय येणार आहे फक्त 1 2 3 येणार आहे. म्हणजे 1 2 3 म्हणजे काय येणार आहे हो m येणार आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या m युनियन फाय. पहिले या ठिकाणी काय आहे विचारलेलं तुम्हाला m युनियन फाय इज इक्वल टू काय आलं तुमचं m आलं. आणि दुसरं काय विचारले m इंटरसेक्शन q. m इंटरसेक्शन ही m इंटरसेक्शन फाय विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे m इंटरसेक्शन फाय. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या इंटरसेक्शन म्हणजे काय दोन्ही मध्ये समान. आता m आणि n मध्ये दोन्ही मध्ये काय समान आहे का नाही. म्हणजे हा काय येणार आहे एम्प्टी सेट येणार आहे. म्हणजे काय येणार आहे फाय येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता या ठिकाणी लिहावं लागेल m इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू काय येणार फाय येणार. 10वा प्रश्न काय पहा. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राइट द सेट्स u a b a युनियन b अँड a इंटरसेक्शन b. पहिला आता या ठिकाणी आपण काय लिहूया u लिहूया युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय लक्षात घ्या हा युनिव्हर्सल सेट रेक्टँगल न दर्शवला जातो. म्हणजे ह्या युनिव्हर्सल सेट मध्ये सगळेच घटक येणार. मग कोण कोण आहे पहा 1 2 3 4 5. आपण इकडून जाऊया सलग सुरुवात करूया 2 3 7 1 5
10 8 9 4 11 13 हा काय असेल युनिव्हर्सल सेट असेल. त्यानंतर सेकंड काय लिहायला सांगितलं आहे पहा, आपल्याला ए सेट लिहायला सांगितलेला आहे. ए सेट पहा, ए सेट कुठं आहे हे वर्तुळ पहा. हा याच्यामध्ये जेवढे कोण येतील ते कशामध्ये असतील, ए मध्ये असतील. कोण कोण आहे पहा, 2 3 7 1 5 2 3 7 1 5. त्यानंतर थर्ड काय आहे पहा, बी सेट लिहायचा आहे आपल्याला. बी सेट काय येईल पहा, बी चं वर्तुळ कुठं आहे पहा, हे याच्यामध्ये कोण कोण आले पहा या बी सेट मध्ये, 1 5 10 8 9 1 5 10 8 9. त्यानंतर आपल्याला चौथा सेट काय लिहायचा आहे पहा, ए युनियन बी. युनियन म्हणजे काय करावं, एकत्र करावं. ए आणि बी काय करायचं आहे, एकत्र करायचं आहे, त्याला काय म्हणायचं आहे, युनियन. मग ए आणि बी मध्ये एकत्र काय आलं पहा, 2 3 7 1 5 10 8 आणि 9. पाचवा आपल्याला काय लिहायचं आहे पहा, ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये. आता ए आणि बी चा इंटरसेक्शन, मग दोघांमध्ये कोण आले पहा, या ठिकाणी कोण आलेला आहे इंटरसेक्शन, 1 आणि 5. अशा पद्धतीने वेन डायग्राम वरून आपल्याला काय करता येतील, संच जे आहेत ते संच लिहिता येतील. इफ number of A is equal to 7, number of B is equal to 13, number of A intersection B is equal to 4, then number of A union B is equal to question mark. Solution. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे ते अगोदर लिहा. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 13, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 4. याला आपण गिवन म्हणूया. आता आपलं सूत्र काय, फॉर्म्युला काय आहे पहा, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ ए युनियन बी आपल्याला काढायचा आहे. नंबर ऑफ ए किती आहे पहा, 7 प्लस नंबर ऑफ बी किती आहे पहा, 13 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, 4. 13 प्लस 7 20 minus 4. 20 minus 4 is equal to 16. Therefore, number of A union B is equal to 16. हे आपलं काय असेल, आन्सर असेल.